घेत राहणार आहोत। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेला आहे। त्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली। त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे, आजचं विशेष अधिवेशन, त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा। याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी आहे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण, या मागणीविषयी बोलावं, लावून धरावं। मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या। जर तुम्ही असं केलं तर तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राह्य धरलं जाईल। कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय, कोण काय कारण सांगणार आहे। सगळ्याच आमदारांनी सुद्धा, इतरही आमदारांनी याविषयी बोलावं। मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे, यात सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी। सगळे सोयरे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे सोयऱ्यांची तुमची व्याख्या काय आहे त्याबद्दल? सगळ्या सोयऱ्यांची किती महत्त्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारलाही आता माहिती आहे। डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये। कारण आज जर 5 ते 6 महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून, म्हणजे आम्ही मागणी केली एक आणि तुम्ही इथे करताय दुसरंच। तुम्ही अधिवेशन बोलवलंय, 1-2-3 लोकांचं मत होतं ते आरक्षण आणि त्यात 100-150 लोक ते घेतील, 100-150 लोक त्याचा फायदा। आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करू असं 3.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे। मग तुम्हीच सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागलाय। त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा। नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणार आहे, पण भयंकर मोठं आंदोलन असणार। म्हणजे विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयरेवर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार। प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार। कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी, आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाही आहे, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या। त्यांना ते 2-3 जणांना लागतंय ते, कारण त्यांना आणखीन बी मराठ्यांचं वाटोळं करायचं। तेही आयोग याच आंदोलनामुळे गठीत झालेला आहे। याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतंय। जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश यांनीच या जे 2-4 जणांना लागतंय 100-150 यांना मिळवून दिले। खरं तर ह्या 100-150 या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतं, तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गठीत झाले ते मिळतंय। त्याबद्दल आमचं काय मत नाही। हे भाग 2 वेगळे। सामान्य मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि आम्हाला तेच पाहिजे। ते 2-3 ते 150 ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जातंय म्हणताय तुम्ही, कायदा करणार आहेत असं म्हणताय। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटोळं करायचंय। जसं मागे ईशीबीसीचे पोराचे निवडी झाल्या, नियुक्त्याच झाल्या नाही। ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता, कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता, त्या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे आणि वय पण निघून चाललंय त्यांचं, वाटोळं झालं त्यांचं पूर्ण। आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार। त्यापेक्षा मराठ्यांची मागणी ओबीसीतून आम्ही येत, आमचं ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या। त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे। तुम्हाला 3 लोक महत्त्वाचे का 5.5-6 करोड मराठी महत्त्वाचे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे। तुम्हाला ते 3 100-150 महत्त्वाचे की 5-6 करोड मराठी महत्त्वाचे हे तुम्हाला 21ला कळत।
पण यावर तुम्हाला सरकारने काही सांगितलं आहे का? जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं यापूर्वी काय काय विषय पुढे घ्यायचे, 4 दिवसापूर्वी OSD पण आले होते मुख्यमंत्र्यांचे, त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय यावर सुद्धा काही चर्चा केली आहे का? नाही, आता काय कोणी शिष्टमंडळ आलं नाही, येत बी नाही. कारण काय असतं, प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार येतो. त्याचं ऐका मग आम्ही चांगले, खरं बोलायचं नाही, खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले. आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही. मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो. तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळं यायला नाही वेळ. त्यांना कामं असते, ते मोठमोठे लोक आहेत, कामं आहेत त्यांना. इमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आहे तर डिझेल उडीत येत. गोरगरिबांचे पैसे आहेत त्याला हिंडत येत देव करीत इकडे तिकडे. हे देव झाला की तेव देव, तेव झाला की तेव देव, चालू आहे त्यांचं. जनता काय किती वेदना सहन करते, किती त्रासातून चालली, किती आक्रोश खेंकाळ्या आहेत, याला वेळ नाही. हसण्यावर येण्यासारखा विषय. पण बाबा हो, तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला, तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका. पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला ना, ती शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा. तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं. लय पश्चाताप आला, आता व्याख्याच बदलावी लागणार. ध्यानात राहू दे तुम्ही. तुम्हाला का असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून? त्यातून काय न्याय मिळणार आहे? ती मागणीच नाही मराठीची, ती 2-3 जणांची. श्रीमंताचं ऐकलं जातं ताबडतोब, म्हणून लगेच अधिवेशन. आणि 6 महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज. नाही, पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून? कसं मिळेल? मागचं काय झालं ते जरा आरक्षण मिळालं, पोरं ते आरक्षण घेऊन शिकले, निवडी झाल्या. एक उदाहरण सांगतो दादा, जाऊ दे, सांगणं गरजेचं आहे.